नमस्कार. ग.वा. करंदीकर व्यासपीठाची सुरुवात आपण केली होती. त्यातली काही व्याख्यानं देण्याची जबाबदारी पिताश्री परिवार यांनी माझ्याकडे सोपवली आणि त्याच्यापैकी ग.वा. करंदीकर व्यासपीठाचे आणि पिताश्री परिवाराचे मी सर्वांचे आभार मानते. पहिल्यांदा आता ग.वा. करंदीकर सरांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ग.वा. करंदीकर सर आणि माझा परिचय ज्ञानमयी मध्ये या संस्थेमध्ये झाला. त्यांच्याबरोबर काम करण्याची थोडीफार संधी मला मिळाली. समर्पित जीवन कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ग.वा. करंदीकर. समर्थ वाङ्मयाचा त्यांचा नितांत गाढा असा अभ्यास होता आणि तोही कुठेतरी आमच्यात, मला त्याच्याबद्दल जास्त आतुरता असल्यामुळे कदाचित त्यांच्या सान्निध्यात राहावं, त्यांच्याकडनं शिकावं असं मलाही वाटायला लागलं आणि त्या कारणाने आमच्या दोघांचा संबंध आला. आणि त्यांच्याकडनं समर्थांचा विषय काही काही वेळेला समजावून घेताना यासारखं दुसरं भाग्य नाही हे माझ्या लक्षात आलं आणि ते भाग्य मला लाभलं. ही व्याख्यान मला आयोजित जी करण्यात आली त्याच्यामध्ये 3 विषय आपण प्रामुख्याने घेणार आहोत किंवा त्याचा आढावा आपण घेणार आहोत की भारतीय संस्कृती, ज्याच्याबद्दल दातार सर बोलतायत, गीता रहस्य त्याच्याबद्दल राजलक्ष्मी बर्वे बोलतायत आणि तत्वज्ञान हा तिसरा जो विषय आहे तो माझ्याकडे देण्यात आलेला आहे. आता यामध्ये वेद, उपनिषद, त्याचा परिचय, षड्दर्शन असं सगळे विषय माझ्याकडे देण्यात आलेले आहेत आणि ते यथाशक्ती मांडण्याचा मी प्रयत्नही करणार आहे. आणि त्यातलं आज आपण वेदांचं परिचय किंवा वेदांची तोंड ओळख म्हणूया, कारण 4 वेदांची एका तासामध्ये थोडक्यात तोंड ओळख करून देणं किंवा परिचय करून देणं अवघड आहे. पण काय आहे इतकं आपल्याला कळलं सगळ्यांना तरी सुद्धा पुरेसं आहे. वेद म्हणजे काय, वेदांचं काय काय त्याच्यामध्ये येतं, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तत्वज्ञान हा विषयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्या तत्वज्ञानाची व्याख्या जर करायची झाली तर तत्वाचं ज्ञान किंवा तत्च्या स्वरूपाचं ज्ञान ही अगदी साधी सोपी सुटसुटीत व्याख्या आहे. पण तत्वज्ञान म्हणजे अखिल अनुभवांचा अन्वय आणि अर्थ लावण्याचा आटोकाट प्रयत्न करणं आणि त्यासाठी म्हणजे जशी अनेक शास्त्र आहेत तसं हे एक शास्त्र आहे अशा पद्धतीने सुद्धा त्याचं वर्णन केलं जातं. स्पेन्सरने जी व्याख्या केलेली आहे ती अशी आहे की सर्व भौतिक आणि सामाजिक शास्त्रांचा समन्वय घालणारं एक विशेष शास्त्र म्हणजे तत्वज्ञान. अशा अनेक ग्रंथात अनेक प्रकारच्या अनेक व्याख्या आपल्याला पाहायला मिळतात. पण मुळामध्ये या व्याख्यांमध्ये पडण्यापेक्षा सुद्धा याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे हे महत्वाचं आहे. आपलं जीवन आनंदमय असावं, समाधानी असावं, सतत कार्यरत असावं आणि त्याची मार्गक्रमणा कशी करायची हे सांगणारं जे काही ज्ञान आहे ते तत्वज्ञान असं म्हणता येईल. आणि ते तत्वज्ञान आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आपलं जीवन छान पद्धतीने जगण्यासाठी. आता त्यातला वेद हा आपण त्याचा परिचय आपण करून घेणार आहोत. तर वेद हा संस्कृत शब्द आहे. अर्थातच विद वेत्ती या धातूपासून तो तयार झालेला आहे. त्याचा अर्थ जाणणं किंवा माहिती करून घेणं अशा पद्धतीने आहे. आणि जे वेदांचे भक्त आहेत ते तर याला वेदाला पवित्र आणि दैवी ज्ञानच समजतात. त्यामुळे साहजिकच वेद म्हणजे ज्ञान असंही ते म्हणतात. मग त्यात आत्मज्ञानही आलं. वेद म्हणजे ज्ञान म्हणजे फक्त आत्मज्ञान नव्हे तर त्याच्यामध्ये बाकीची ज्ञान तर आहेतच जी परिपूर्ण नाहीत, पण पूर्णात पूर्ण करणारं जे ज्ञान आहे ते म्हणजे आत्मज्ञान त्याच्यामध्ये आहे. ज्या ज्ञानाच्या मार्गावरून आमचे ऋषीमुनी त्यांनी वाटचाल केली, ज्यांनी अमृतत्वाची अनुभूती घेतली, त्या ज्ञानाला आत्मज्ञान किंवा तत्वज्ञान असंही म्हटलं तरी चालतं. आणि वेद हे जगातलं पहिलं वाङ्मयीन स्वरूप किंवा वाङ्मय आहे. आणि त्यामुळे साहजिकच भारतीय संस्कृती, धर्म किंवा साहित्य, वाङ्मय या सगळ्या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वेदांचं महत्व असामान्य आहे. आणि या सगळ्या गोष्टी वेदांमध्ये परिपूर्णरित्या आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत. वेदांपासून मिळणारी शांती आणि समग्रता आणि आध्यात्मिक एकता
या सगळ्या गोष्टींची किंवा त्यातली जी मूल्य आहेत ती सगळी त्रिकालाबाधित सत्य आहेत. त्यामुळे चराचराचं कल्याण हा वेदांचा हेतू आहे. हेच त्यातलं खरं तत्वज्ञान आहे. प्रख्यात भाष्यकार सायणाचार्य ते असं म्हणतात, म्हणजे त्यांनी जे तत्वज्ञानाच्या संदर्भात किंवा वेदांच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे सांगितलेलं आहे की इप्सित फळांची प्राप्ती, आपल्याला जी फलप्राप्ती करायची आहे, असू दे लौकिक असू दे पारलौकिक असू दे, इप्सित फळांची प्राप्ती आणि अनिष्टाची निवृत्ती करण्याचा अगम्य मार्ग जो मानवाच्या बुद्धीला म्हणजे मानवाच्या बुद्धीनुसार त्या बुद्धीला जो ग्रंथ दाखवून देतो त्याला वेद असं म्हणतात. हा अगम्य मार्ग असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण वेदांमध्ये वेगवेगळ्या प्रकाराने या मार्गक्रमणा कशी करायची आहे ती त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. वेद म्हटलं तर वेदवाणी ही खरं म्हणजे देववाणीच आहे. धर्म अर्थ काम मोक्ष असे चार पुरुषार्थ, चार आश्रम किंवा चार वर्ण या सगळ्यांची माहिती किंवा त्याचप्रमाणे पितृऋण, देवऋण, ऋषी ऋण या सगळ्यांबद्दल, राष्ट्र जीवनाबद्दल, राष्ट्र जीवनाची बांधणी कशी करायची, समाज जीवनाची बांधणी कशी करायची, शिक्षणाची शिक्षण पद्धती किंवा गुरुकुल पद्धती कशी असावी, या सगळ्या ज्ञानाचा जो मूल स्रोत आहे तो म्हणजे वेद आहे. आणि त्यामुळे वेद मानवी संस्कृतीला मिळालेलं एक प्रकारचं अलौकिक असं योगदान आहे. या ह्याच्यामध्ये वेदांच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे. नारायणाने सृष्टी रचनेसाठी ब्रह्मदेवाला वेद दिले होते आणि ते त्यानुसार सगळी सृष्टीचं कार्य करायचंय हे सांगितलं. पण कैटभ या राक्षसांनी ते पळवून नेले आणि भगवान विष्णूंनी वराह रूपाने ते हस्तगत केले. पुन्हा ब्रह्मदेवाला दिले आणि त्यांनी सृष्टी कशी निर्माण करायची, त्याची रचना कशी निर्माण करायची, त्याचे नियम कोणते करायचे, हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ते वेद आहेत. वेद हे अपौरुषेय आहे. वेदातली भाषा संस्कृत आहे. पण संस्कृत भाषा जरी असली तरी पाणिनीनी जे व्याकरण लिहिलेलं आहे, पाणिनी हे व्याकरणकार म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी जे व्याकरण लिहिलं त्याचे जे नियम लागू पडतात ते नियम वेदांना लागू पडत नाहीत. त्याचं कारण वेद पाणिनीनी जे व्याकरण लिहिलं त्याच्या पूर्वीचे आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये काही रूप वेद वाचताना आपल्या लक्षात येतं की त्यातली काही जी रूप आहेत ती या पाणिनीच्या नियमानुसार नाहीत. त्यांना आर्ष रूप असं म्हटलं जातं. या वेदांच्या सगळ्या राशी एकत्र पडलेल्या, वेदांच्या नव्हे ऋचांच्या सगळ्या राशी एकत्रित पडलेल्या होत्या आणि मग भगवान व्यासांनी वेदांच्या ऋचांचं वर्गीकरण केलं. तसंच वेदांचे उच्चार, अर्थ, त्याचा अर्थ, त्याचं निश्चितीकरण ब्रह्मसूत्रांचं पण केलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांनी ते सगळं केलं. त्या राशींना चार ठिकाणी विभागण्यात आलं आणि त्याच्यापासून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद निर्माण केले. पूर्वी पहिल्यांदा असं म्हणतात की पहिल्यांदा तीनच वेद होते, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. अगदी सुरुवातीला ऋग्वेदच होता, पण ऋग्वेद हा सगळ्यात पुरातन. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे तीनच वेद होते आणि अथर्ववेद हा नंतर बऱ्याच काळानंतर आलेला आहे. अर्थात हे व्यास ऋषींनी, भगवान व्यासांनी त्यांचे जे शिष्य होते पैल, वैशंपायन, जैमिनी आणि सुमंत या चार शिष्यांना ते शिकवले आणि शिष्य परंपरेनुसार ते पुढे संक्रमित झाले. हे वेद जे आहेत ते त्या काळामध्ये एकापासून दुसऱ्याला, दुसऱ्यापासून, तेव्हा प्रिंटिंग प्रेस वगैरे नव्हत्या किंवा झेरॉक्सची मशीन नव्हती. त्यामुळे हे गुरुकडनं शिष्याकडे अशा पद्धतीने जात होते आणि ते संक्रमित केले जायचे. या वेदांच्या बाबतीमध्ये प्रत्येक वेदाला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद चार वेद, त्या प्रत्येक वेदाचे चार भाग पडतात. ते चार भाग म्हणजे मूळ संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. त्याच्यापैकी मूळ संहिता म्हणजे जी मूळ ऋचा त्याच्यामधल्या ज्या होत्या, ज्या वेदांमध्ये ऋचा एकत्रित राशी पडलेल्या होत्या, त्या ज्या ऋचा, ती जी मूळ संहिता
ती त्या प्रत्येक वेदाची वर्गीकरण झाल्यानंतर त्यामध्येच सामावली गेली. त्या मूळ संहिता त्याला म्हटलं जातं. आणि ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. तर ब्राह्मण म्हणजे काय? तर यज्ञविधीबद्दलची सगळी माहिती ब्राह्मण ग्रंथामध्ये असते. ब्राह्मण ग्रंथ हा गद्य आणि पद्य अशा दोन्ही विभागामध्ये असतो. त्याच्यामध्ये यज्ञाच्या प्रक्रिया दिलेल्या असतात. त्यावेळेला यज्ञ संस्कृती होती. ते यज्ञ संस्कृतीप्रमाणे यज्ञाच्या प्रक्रिया त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. आणि ब्राह्मण ग्रंथ हे विवेचनात्मक असतात. त्याच्यामध्ये वैदिक ऋचा ज्या आहेत त्या ऋचा कोणत्या विधीमध्ये कोणत्या ऋचा कशा पद्धतीने म्हणायच्या हे सगळं त्या ब्राह्मण ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे जो प्रत्येक वेदाचा एक भाग आहे. पहिला भाग ब्राह्मण म्हटलं जातं, मूळ संहिता, आणि दुसरा ब्राह्मण म्हटलं जातं. ब्रह्म या शब्दावरून हा ब्राह्मण शब्द तयार झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये ते जे विधी सांगितलेले आहेत यज्ञाचे वगैरे, त्या विधींच्या बद्दल काय करावं काय करू नये, कोणते नियम पाळावे, कर्मकांड वगैरे याच्या संदर्भातले विधी, हे सगळे त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. खरं म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायला ब्राह्मण ग्रंथ किंवा ब्राह्मण हा भाग, मूळ संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद, याच्यापैकी ब्राह्मण म्हणजे खरं म्हणजे याज्ञिक ग्रंथ असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण यज्ञासंबंधी त्याच्यामध्ये माहिती आहे. अर्थात त्याचं नाव ब्राह्मण असंच आहे. ब्रह्मासंबंधी त्या शब्दावरनं आलेला हा शब्द आहे. आरण्यक हा पुढचा भाग जो आहे त्याच्यामध्ये उपासना आणि चिंतन आहे. आरण्यक म्हणजे त्याच्यामध्ये विधी आणि तत्व या दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या विधी आणि तत्व याबद्दलची चर्चा याच्यामध्ये येते. जसं विवेचनात्मक ब्राह्मण ग्रंथ आहे असं मी म्हटलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा जे विधी सांगितलेले आहेत, ब्राह्मण ग्रंथामध्ये जे विधी सांगितलेले आहेत त्या विधींमध्ये अप्रवृत्त प्रवर्तक आणि अज्ञात ज्ञापक असे दोन भाग आहेत. म्हणजे अप्रवृत्त प्रवर्तक म्हणजे कर्मकांडाचे विधी जे आहेत ते विधी अप्रवृत्ताला प्रवृत्त करणारे असे आहेत. आणि अज्ञात ज्ञापक म्हणजे ज्ञानासंबंधीचे जे विधी आहेत ते अज्ञान जे लोकांना आहे त्या अज्ञाताच्या बद्दलचं ज्ञान करून देणारे असे आहे. असं ब्राह्मण ग्रंथामध्ये. आरण्यकामध्ये उपासना आणि चिंतन आहे. तसंच विधी आणि तत्व यांची चर्चा पण त्याच्यामध्ये आहे. आरण्यक म्हणजे कसं आहे की अरण्यात राहून केलेलं चिंतन. अरण्यात राहून केलेलं म्हणजे प्रत्यक्ष त्या काळामध्ये अरण्यात गेले असतील, पण तरी सुद्धा अरण्यक हा एक प्रकारचा संन्यास पण आहे. तर त्या वृत्तीतून जे चिंतन केलं जातं, सर्वांपासून अलिप्त राहून जे चिंतन केलं जातं त्याचा आरण्यक असा सरळ सरळ अर्थ घेतला. अरण्य वृत्तीने राहणारे जे आहे आणि मग तिथे राहून स्वस्थ जीवन पद्धती जगणारे. स्वस्थ जीवन पद्धती जगणारे म्हणजे स्वमध्ये स्थित होऊन राहणारे. स्वस्थ त्या परब्रह्मामध्ये स्थित होऊन राहणारे, स्वमध्ये स्थित होऊन राहणारे ते स्वस्थ, अशी जी जीवन पद्धती आचरणात आणतात. आणि त्यानंतर जे चिंतन करतात ते त्यांचं जे चिंतन आहे ते उपासनेसंबंधी, ज्ञानासंबंधी, कर्मासंबंधी असं सगळं हे जे आहे ते चिंतन या आरण्यकामध्ये असतं. त्यामुळे साहजिकच विचारांचं परिवर्तन दर्शवणारा असा हा भाग आहे. पहिला जो ब्राह्मण आहे ते यज्ञासंबंधी माहिती आहे. दुसरा जो आहे तो उपासना आणि चिंतन करताना विचारांचं परिवर्तन कसं करायचं हे सांगणारा भाग आहे. आणि याच्यात आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे पुराण काळामध्ये ज्या देवता आपल्याला पाहायला मिळतात त्याचं मूळ आपल्याला इथे सापडतं. म्हणजे इथे काही काही गोष्टींमध्ये वेगवेगळ्या देवता सांगितलेल्या आहेत. त्याच देवतांची पुढे विविध रूप वेगवेगळ्या प्रकारे निर्माण झाले, ती पुराण काळामध्ये झालेली आहे. आता आरण्यकामध्ये जे चिंतन केलं जातं त्या चिंतनामुळे उपनिषदातलं परमज्ञान समजण्यासाठी किंवा ती आध्यात्मिक बैठक तयार करण्यासाठी आपली तयारी होते. तपश्चर्या, वैराग्य वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या असल्यामुळे उपनिषदात काय सांगितलं हे समजण्यासाठी आपली आध्यात्मिक बैठक तिथे तयार होते. आता उपनिषदांमध्ये काय आहे, कारण हा चौथा भाग येतो. तर
उपनिषदांमध्ये परब्रह्म प्राप्तीचे विचार आहेत. परब्रह्म स्वरूपाचं विवेचन आहे. जीव जगत ईश्वर याचे संबंध, त्याच्याबद्दलचं ज्ञान, त्याच्या प्रक्रिया, या सगळ्याच त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. उपनिषदांना वेदांत असं म्हणतात. उपनिषद म्हणजे वेदांची उपनिषद बरं का. प्रत्येक वेदाला उपनिषद आहेत आणि उपनिषद हा शेवटचा भाग असल्यामुळे त्याला वेदांत असं म्हटलं जातं. अर्थात उपनिषदांबद्दल आत्ता बोलत नाही, त्याचं कारण आपण उपनिषदांचा विचार पुढच्या भागांमधनं करणार आहोत. त्यामुळे इथे फार त्याचं विस्तृत वर्णन करत नाही. आता प्राचीन काळी मी म्हटलं की त्यावेळेला प्रिंटिंग प्रेस वगैरे नव्हत्या. त्यामुळे एखादी गोष्ट जतन करायची असेल, ती पक्की करायची असेल, ती पुढे प्रवाहित करायची असेल, तर त्यासाठी मुखोद्गत करणं, पाठांतर करणं अतिशय महत्वाचं होतं. त्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. एखादी गोष्ट जी मला आवडली ती मी पाठांतर करायच्या, ती करून दुसऱ्याला शिकवायची, दुसऱ्याने तिसऱ्याला शिकवायची. अशाच पद्धतीने हे तंत्र वापरलं गेलं होतं. पौरुषेय असं मानल्या जाणाऱ्या या वेदांचा अमूल्य ठेवा श्रुतींद्वारे सांभाळला गेला. श्रु श्रु म्हणजे ऐकणं. ऐकणं म्हणजे ऋषींकडनं ते ऐकायचं, त्याचं यथार्थ उच्चारण करायचं, त्याचं पठन करायचं आणि दुसऱ्या योग्य व्यक्तीला ते शिकवून ते हस्तांतरित किंवा वाचेद्वारे ते दुसऱ्याला संक्रमित करायचं. म्हणून वेदांच्या ज्या आहेत त्या ऐकून पाठ करून पुढे पाठवल्या जातात, म्हणून त्याला श्रुती असंही म्हटलं जातं. आता हे श्रुती ज्या आहेत त्या संधी विग्रह कसं आहे, जे शब्द आहेत श्रुतींमधले ते बरेच मोठे असतात, तर त्यावेळेला काही वेळेला संधी विग्रह करावा लागतो, काही वेळेला करत नाही. ज्या वेळेला संधी विग्रहाशिवाय मंत्रोच्चारण केलं जातं त्याला संहिता पाठ असं म्हटलं जातं. आणि या सगळ्या ज्या संथा घेतल्या जायच्या त्या सर्वसाधारणपणे गुरुकडून शिष्यांना ती संथा दिली जायची. आजही आपण बघतो की गीतेची सुद्धा संथा दिली जाते. त्याप्रमाणे गुरुकडून शिष्याकडे, शिष्याकडून त्याच्या शिष्याकडे अशी ही पुढे संक्रमित केली जाते. ह्याच्या ते संथा ज्या वेळेला घेतली जाते त्यावेळेला त्यातले शब्द, त्यातले उच्चार, त्या उच्चारांचे आघात हे सगळं योग्य रीतीने गुरु शिष्याला सांगतो. ते नीट ऐकले जातात, श्रवण केले जातात आणि मग पुढे पाठांतर करून पुढे संक्रमित केले जातात. तर वेदांच्या मंत्रांना जसं श्रुती म्हणतात तसं ऋचाही म्हणतात. ऋचा, सर्व ऋचा एकत्रित होत्या, त्या ऋचांच्या राशी होत्या वगैरे वर्णन आपण ऐकलं. तर ऋचा ज्या एकत्र केल्या की त्याला पुढे सूक्त असं म्हटलं जातं. ही ऋषी सूक्त असतात. हे ऋषी जे असतात ती सूक्तर असतात. ऋचा ज्या आहेत त्या ऋचा ज्या आहेत त्या एकत्रित करून त्या छंदबद्ध वगैरे केल्या की मग सूक्त तयार होतं. सुरुवातीला सूक्तामध्ये जर आपण बघितलं तर सूक्तामध्ये कोणते ऋषी आहेत, कोणत्या ऋषींनी हे तयार केलंय, त्याचा छंद कोणता आहे, त्याच्या देवता कोणत्या आहेत, या सगळ्याचा उच्चार सुरुवातीला केलेला असतो. अगदी रामरक्षेचं आपण उदाहरण घेतलं तर बुध कौशिक ऋषी, अनुष्टुप छंद, सीता शक्ती, अशा पद्धतीने वर्णन सुरुवातीला आपल्याला येतं. मी ह्याचे लेखन करते ऋषी कोणते आहे, याची शक्ती म्हणजे याचं देवता कोणती आहे, छंद कोणता आहे, हे सगळं जे पहिल्यांदा सांगितलं जातं ते म्हणून मग ते सूक्त म्हटलं जातं. त्यामुळे आपण ज्या ऋषींनी ते सूक्त तयार केलेलं आहे त्यांचं ऋण आपण व्यक्त करतो की हे सूक्त तुमच्यामुळे आम्हाला कळलं, म्हणून एक प्रकारचा आदर व्यक्त केला जातो. अशा प्रकारे आपण संहिता म्हणजे काय, सूक्त म्हणजे काय, आरण्यक म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी म्हणजे साधारण वेदाची जी पार्श्वभूमी आहे किंवा रचना कशी आहे हे आपण पाहिलं. आता आपण थोडक्यामध्ये 4 वेदांची आपण माहिती करून घेणार आहोत. ऋग्वेद हा सगळ्यात पहिला वेद, वेद ज्याला म्हटलं जातं, म्हणजे जिच्या योगे देवांची स्तुती केली जाते, देवांची स्तुती केली जाते, त्याला ऋक असं म्हणतात. आता चरणबद्ध ती केली जाते, वृत्तबद्ध केली जाते
आणि मग ते जे मंत्र आहेत, ऋचा आहेत ते, आणि मग देवांची स्तुती केली जाते. असा जो ग्रंथ आहे की ज्या ग्रंथामध्ये हे सगळं छंदबद्ध, वृत्तबद्ध, चरणांनी युक्त, 4 चरण वगैरे अशा पद्धतीने युक्त असं सगळं, पण तरी सुद्धा देवांची स्तुती म्हणजे ज्याला आपण ऋक असं म्हटलं, ती स्तुती जी केली जाते त्याला ऋग्वेद असं म्हटलं जातं. या ऋग्वेदाच्या 21 शाखा आहेत आणि त्यातलं शाकल आणि बाष्कल या शाखा उपलब्ध आहेत. वेदाला नेहमीप्रमाणे ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद असतं, त्याप्रमाणे ऋग्वेदाचं ऐतरेय, सांख्यायन आणि कौशितकी अशी ही 3 ब्राह्मण आहेत, ब्राह्मण ग्रंथ. आणि ऐतरेय आणि सांख्यायन ही आरण्यक आहेत. तसंच त्याची उपनिषद पण आहेत, ती म्हणजे ऐतरेय, कौशिकी, ब्राह्मण ही उपनिषद आहेत. आणि काही काही वेदांना त्याचे उपवेद सुद्धा आहेत. त्यापैकी ऋग्वेदाला आयुर्वेद हा उपवेद आहे. ऋग्वेदात मध्ये जर बघितलं तर 10,000 पेक्षा जास्त ऋचा आहेत. त्याची विभागणी जी आहे ऋचांची, ती विभागणी अष्टक आणि मंडल या पद्धतीने 2 प्रकारात केलेली आहे. अष्टक म्हणजे त्याच्यामध्ये 8 कांड आहेत आणि मंडल मध्ये 10 मंडल आहेत. आणि मग त्या मंडलांमध्येच पुढे ही जी 10 मंडल आहेत त्यात सूक्त आणि मंत्र आहेत. ऋग्वेद संहिता जी आहे ती पूर्णपणे पद्यामध्ये आहे. त्यामुळे याच्यामध्ये देवतांची स्तुती केलेली आहे. आणि ह्या देवता कोणत्या आहेत तर त्या काळानुसार तिथे निसर्ग देवतांची स्तुती केलेली आपल्याला पाहायला मिळते. निसर्ग देवता आहेत त्यावेळेला. त्याच्यामध्ये त्या निसर्ग देवतांची नुसती स्तुती नाहीये, त्याच्यामध्ये काही गूढार्थ पण आहेत. सृष्टींच्या नियमाचं गूढ त्यांनी ते उकलून दाखवलेलं आहे. कारण सृष्टीमध्ये असलेल्या निसर्ग देवतांचं वर्णन करताना त्यांचं जे त्या सृष्टीच्या नियमांचं गूढ त्यांनी उकलून दाखवलेलं आहे. नुसत्या देवदेवतांचं वर्णन नाहीये किंवा नुसत्या प्रार्थना नाहीये, तर त्याच्यामध्ये भौतिक सृष्टीची रहस्य पण उलगडलेली आहे. असा हा ऋग्वेद आहे. आपल्याला असं वाटतं की त्या प्रार्थना आहे, त्या देवांची स्तुती आहे, पण अनेक यातले जे मंत्र आहेत ते आपल्याला परिचित आहेत. आणि त्यामुळे मृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र, हे सूर्य देवतेचे सौर सूक्त, उषा सूक्त अशी सूक्त त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ज्या देवदेवतांचं वर्णन आहे असं मी म्हटलं ते थोडक्यात आपण बघूया. पहिलं जे आहे ते अग्निदेवतेचं वर्णन याच्यामध्ये आहे सुरुवातीला. आणि अग्निदेवतेच्या प्रार्थनेनीच याची सुरुवात झालेली आहे. ओम अग्निमेळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्विजम अशा पद्धतीने जी सुरुवात आहे ती ऋग्वेदातच आहे. अग्निदेवता जर आपण बघितली तर अग्निदेवता पृथ्वीवरची जर आपण बघितली तर ती अग्नि स्वरूपात आहे. अंतरिक्षामध्ये जर बघितली ती विद्युल्लता या स्वरूपामध्ये आहे. स्वर्गात जर बघितलं तर सूर्य म्हणून त्याचं स्तवन केलेलं आहे. आणि हा सूर्य स्वयंप्रकाशी आहे. म्हणजे स्वर्गातील सूर्य आणि आता आपण पाहतो तो सूर्य याच्यात फरक आहे. पण सूर्य जो आहे त्याचं स्तवन इथे केलेलं आहे. हा सूर्य स्वयंप्रकाशी आहे आणि तो दुसऱ्यांना प्रकाश देणारा सुद्धा आहे. हा उषेचा पती आहे. उषा, उषा सूक्त पण आहे, त्या उषेचा पती आहे, जगताचा आत्मा आहे. अशा तऱ्हेने हा सौर सूक्त जी आहे ती प्रसिद्ध आहे. एक उदाहरण म्हणून सांगते. रमेश बावकर म्हणून लेखक आहेत, त्यांचं ज्ञानतेची देव या पुस्तकामध्ये, म्हणजे ज्ञानेश्वरांसंबंधीच ते पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये विठ्ठलपंत जेव्हा ज्ञानदेवांना वेद शिकवत असतात किंवा सूक्त शिकवत असतात तेव्हा ते त्या वातावरणामध्ये जाऊन प्रत्यक्ष त्यांना नेऊन त्याचा अनुभव घ्यायला सांगतात. उषा सुक्त हे, उषा हे सूर्योदयापूर्वीच ती स्थिती आहे. आणि उषा ही आकाशाची कन्या आणि रात्रीची भगिनी आहे असं त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. सूर्याची पत्नी तर आहेच आहे आणि सूर्य हा तिचा प्रियकर आहे. आता तो सूर्य हा प्रियकर त्याचा उदय होण्यापूर्वी त्या उषेचा लालिमा, आकाशाचा हळूहळू वाढणारा तो रक्तिमा
अशा सगळ्या गोष्टींचं वर्णन अतिशय सुंदर केलंय. आणि ते आत्ताच्या सूर्याप्रमाणे केलेलं आहे. आणि विठ्ठलपंतांनी ज्ञानदेवांना प्रत्यक्ष उषा सूक्त शिकवताना तिथे नेऊन ते सगळं दाखवून ते अनुभवाचे बोल जे आहेत ते तिथे आतमध्ये मुरलेले आहेत, ते आपल्याला ज्ञानदेवांच्या लेखणीमधनं प्रगट होताना दिसतात. दुसरी जी देवता आहे ती इंद्र. इंद्र या देवतेच्या रुचा आपल्याला त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. इंद्राला अनेक गुणांनी संबोधित केलेलं आहे. या इंद्र देवतेसाठी ज्या स्तुतीपर रचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये इंद्र देवता ही माणसाचं दैव नियंत्रित करणारी देवता आहे. त्यामुळे ती आर्यांचं रक्षण करणारी, दस्यूंचा नाश करणारी, अशा पद्धतीने तिचं वर्णन केलेलं आहे. तिसरी देवता जी आहे ती वरुण देवता आहे. वरुण देवता त्याचा या देवतेचा संबंध वरुण म्हणजे म्हटल्यानंतर जलदेवता आहे. पाऊस ज्याला पडतो ते जलदेवता असंही म्हणता येतं. आणि जलदेवता असल्यामुळे जल म्हणजे जीवन, आणि जीवनाला महत्व आहेच आहे. त्यामुळे ते महत्वाचं स्थान आहे. आणि वरुण हे नैतिकता, पावित्र्य याचा पुरस्कर्ता आणि नियंता आहे. अशा पद्धतीने त्याचंही वर्णन केलेलं आहे. तसंच पूषण, विष्णू, रुद्र, सरस्वती अशा अनेक देवतांचं वर्णन केलेलं आहे. हिरण्यगर्भ सूक्तामध्ये हिरण्य म्हणजे ऋषी हिरण्यगर्भ पुरुषाला प्रजापती असं म्हणतात. प्रजापती. आणि हा प्रजापती जो आहे तो देवांच्याही आधी निर्माण झालेला आहे, हिरण्यगर्भ. आणि हा सर्व प्राणी मात्रांचा एकमेव अधिपती होता. त्यामुळे पृथ्वी, अंतरिक्ष, आकाश ह्या सगळ्यांना तो धारण करतो असं म्हटलेलं आहे. आणि हे सूक्त जे आहे ते विश्वोत्पत्तीचं रहस्य सांगणारं सूक्त आहे. ऋग्वेदामध्येच आहे. नासदीय सूक्त म्हणून आहे. ते विश्वोत्पत्ती होण्यापूर्वी काय परिस्थिती होती त्याचा विचार करतं. रात्री सूक्त म्हणून आहे. ते सप्तशतीचा पाठ करताना त्या संबंधात पठण केलं जातं. पुरुष सूक्त सर्वसाधारणपणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परिचित आहे. सहस्र शीर्षा, पुरुष सहस्राक्षा, सहस्रपाठ वगैरे असं वर्णन आहे. देवीचं स्त्री सूक्तही आपल्याला सर्वांना परिचित आहे. ही सगळी सूक्त ऋग्वेदामध्ये आलेली आहेत. इतकंच नाही, महामृत्युंजय मंत्र जो आहे, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम, अशा पद्धतीने जे ते सुद्धा ऋग्वेदातच आहे. अशा प्रकारे हे मित्र, पूषण, विष्णू, रुद्र, सरस्वती अशा अनेक देवतांची वर्णन आहे. असा हा जो ऋग्वेद आहे तो ऋताचं आणि सत्याचं प्रतिपादन करतो. पण अथर्वशीर्षात म्हणतो ऋतम वच्मी सत्यम वच्मी, हे गणपती अथर्वशीर्षामध्ये आपण म्हणतो. ऋत म्हणजे काय? तर ऋत म्हणजे विश्वाचे नियम. विश्वाचे नियम उदाहरणार्थ सूर्याचा उदय आणि अस्त हे परब्रह्माने निश्चित केलेले. तसंच सृष्टी सगळी नियमबद्ध आहे. हे नियम कधी बदलले जाऊ शकत नाहीत. ते काटेकोरपणे पाळावेच लागतात. त्यामुळे हे ऋत आहे. हे सगळे नियम जे आहेत ते त्रिकालाबाधित सत्य आहेत. ते सृष्टीचे नियम आहेत. ते सगळे ऋत म्हणून म्हटले जातात. नियम बनवणं आणि नियम मोडणं, त्यातनं पळवाट काढणं हे मनुष्याचं काम आहे. त्यामुळे आपल्यामध्ये ते सृष्टीचं कर्तृत्व आहे, ते ऋत आहे, ते आपण कधीही करू शकत नाही. तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग ऋग्वेदामध्ये दाखवलेला आहे की हे नियम कसे पाळले जातात. आणि या नियमाविरुद्ध जे काही आहे त्याला अनृत असं म्हटलं जातं. सर्व देव सुद्धा ऋताचं पालन करतात, सृष्टीचे नियम पाळतात. आणि ते जर पाळले नाहीत असं होतच नाही. सूर्याने उगवणं, मावळणं हा त्याचा धर्म आहे. पाण्याने वाहणं हा त्याचा धर्म आहे. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या, तर ते त्यांनी करायलाच पाहिजे. त्या गोष्टी करायलाच पाहिजेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग या ऋताचं पालन जे केलं जातं त्या नियमाप्रमाणे, सृष्टीच्या नियमाप्रमाणे जे वागलं जातं, ते जे बीज आहे ते बीज आपल्याला भक्ती योगामध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे भक्ती म्हणजे ऋग्वेदामध्ये जर बघितलं
तर भक्तीची अनेक प्रकारची रूपं आपल्याला पाहायला मिळतात. ऋग्वेदामध्ये तस्य ते भक्ती वासस्याम असं म्हटलेलं आहे. म्हणजे ईश्वराच्या भक्तीद्वारे आम्ही आमची आत्मोन्नती करून घेतो. आता ईश्वराची भक्ती करायची तर ऋताचे नियम पाळायलाच हवेत. ते पाळायला हवेत. त्याप्रमाणे आपल्या आपोआपच आपल्या अंतःकरणातली चित्तशुद्धी होत जाते आणि त्यानुसार हे बीज भक्ती योगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या पद्धतीने जर बघितलं तर श्रद्धा ही आपल्याला महत्वाची आहे. त्या प्रत्येक गोष्टीवर श्रद्धा ठेवणं ही श्रद्धा त्यामध्ये ऋषींनी प्रगट केलेली आहे. तसंच नवविधा भक्तीचं दर्शनही याच्यात आपल्याला होतं. आणि ऋग्वेदामध्ये निर्गुण निराकार तत्व जे म्हटलं जातं ते भक्ती गंगेमध्ये आपोआपच सगुण साकार झालेलं आपल्याला दिसतं. विशेषत्वाने उल्लेख करायचा झाला तर सगळ्यांनी एकत्र मिळून चला म्हणजे संघटन हे किती महत्वाचं आहे. आणि आजही ते उपयोगी पडणार आहे यात शंकाच नाही. आज संघटनाची जास्त गरज आहे. तर एकत्र मिळून चला, एकत्र मिळून बोला. तुमचे हृदय संकल्प जे आहेत, मन आणि संघटन हे सगळं किंवा हृदयातले संकल्प हे चांगल्या विचारांचे ठेवा आणि ते सगळ्यांचे सारखे असू द्या. अवघड राष्ट्र एकत्र होऊन सर्वांनी पराक्रमाने जिंकावं ही विजिगीषू वृत्ती जी आहे ती वृत्ती त्यांच्या प्रार्थनेतून आपल्याला पाहायला मिळते. ती ऋषी व्यक्त करतात. म्हणजे इथे संघटनाचं महत्व त्या काळात सुद्धा ऋषींनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने या ऋग्वेदाचं सगळं लिहिलेलं आहे. आणि त्याच पुढचा जो आहे तिकडे आपण बोलूया. यजुर्वेद, युजस या शब्दापासून यजन याजन वगैरे हे सगळे शब्द निर्माण झाले. त्याचा अर्थ समर्पण करणे असाही अर्थ आहे. यज्ञ करणे, पूजा करणं, हवन करणं, अर्पण करणं असे अनेक अर्थ आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. युज म्हणजे समर्पण आणि त्यातून यजुर्वेद ही हे नाव त्याला प्राप्त झालेलं आहे. यजुर्वेदामध्ये सूक्त लिहिलेली आहेत. त्याची काही परिचित नावं आहेत. नावं सहजपणे सांगते. ती जी त्यांनी लिहिलेत ते ऋषी सांगते. अंगिरस, अगत्य, कश्यप, अश्विनी कुमार, लोपामुद्रा, उशना कवी या सगळ्या ऋषिकांनी त्याच्यामध्ये सूक्त लिहिलेली आहेत यजुर्वेदामध्ये. त्यामुळे युज हे गद्य मंत्र आहेत. त्याचा अर्थ असं म्हणजे गद्य मंत्र असंही त्याला म्हटलं गेलेलं आहे. यजुर्वेद हा खरं गद्य आणि पद्य दोन्ही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यज्ञामध्ये जे विशिष्ट मंत्र म्हणायचे असतात आणि त्यातले जे नियम आहेत ते सगळे यजुर्वेदामध्ये, मग त्यातलं कर्मकांड सुद्धा तिथे प्रतिपादन केलेलं आहे. यजुर्वेदामध्ये यज्ञ कर्म सांगितलेली आहेत. दैनंदिन जीवनातलं यज्ञ कर्म जशी सांगितलेली आहेत त्याचप्रमाणे राजसूय, अश्वमेध, गोमेध अशी यज्ञ सत्र पण यजुर्वेदामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण यज्ञ याचा समानार्थी शब्द मेध असा आहे. त्यामुळे गोमेध असं त्यांनी, अश्वमेध असे यज्ञाची नावं त्यांनी तिथे. आणि ही मात्र यज्ञ सत्र असतात. पण रोजच्या दैनंदिन जीवनातही आपण यज्ञ कर्म करू शकतो. आता या यज्ञ कर्मामधलं एक आणखीन यजुर्वेदामधलं सांगते की यजुर्वेदामध्ये कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद असे दोन विभाग आपल्याला पाहायला मिळतात. कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद. कारण ह्याच्यामध्ये वैशंपायन यांनी यजुर्वेदाची 27 शाखांची रचना केली आणि आपल्या सर्व शिष्यांना यजुर्वेद शिकवला आणि तो श्रद्धेने सगळ्यांनी आत्मसात केला. शिष्यांमध्ये अत्यंत धार्मिक वृत्तीचे, गुरुसेवेमध्ये तत्पर असलेले याज्ञवल्क्यही होते. त्या सर्व शिष्यांनी काही अनुष्ठानाचे नियम ठरवले होते. त्या अनुष्ठान करताना त्यावेळेला अन्यत्र काही यज्ञासाठी गेल्यामुळे वैशंपायनांकडनं ते अनुष्ठानाचे नियम पाळले गेले नाहीत. त्याचा भंग झाला आणि त्यांना ब्रह्महत्येचं पातक लागलं वैशंपायनांना. पण ते पातक दूर करण्यासाठी
त्यांनी आपल्या शिष्यांना व्रत करायला सांगितलं, कारण शिष्य म्हणजे मुलासारखा असतो, तर त्याचं व्रत त्यांनी केलेलं चालतं. या पद्धतीने त्यांनी त्या आपल्या शिष्यांना काही व्रत करायला सांगितले. त्यावेळेला याज्ञवल्क्य त्यांना म्हणाले की भगवन म्हणजे वैशंपायनांना म्हणले, ते त्यांचे गुरु होते, भगवन हे सगळं अल्प तेजाचे जे ब्राह्मण आहेत त्यांना कष्ट कशाला देता? मी एकटाच या व्रताचं अनुष्ठान करतो. कारण ते ज्ञानी होते, परिपूर्ण होते. पण बाकीचे शिष्य अल्प तेजाचे आहेत असं म्हटल्याबरोबर वैशंपायनांना राग आला. आणि ते म्हणाले, तू काय स्वतःला तेजस्वी ब्राह्मण समजतोस की काय? आणि तू स्वतः तेजस्वी आहेस आणि यांना अल्प तेजाचं म्हणून तू त्यांचा अपमान केलायस. आता तुझ्यासारख्या बढईखोर शिष्याची मला अजिबात आवश्यकता नाही. तुला मी जे काय शिकवलं ते मला परत देऊन टाक, असं म्हणून त्यांनी, आणि ते सगळं त्याग कर आणि तू इथून निघून जा. याज्ञवल्क्यांना खरं म्हणजे वाईट वाटलं. म्हणजे पूर्ण गोष्ट ऐकून न घेता आधीच त्यांनी हे त्याला याज्ञवल्क्यांना सांगून टाकलं. कारण पूर्ण ग्रंथ ऐकल्या वेळं उगाच ठेवी जो दूषण, असं समर्थांनी सुद्धा म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे इथे पूर्ण ऐकून न घेताच वैशंपायनाने त्यांना जायला सांगितलं. आणि मी जी विद्या तुला शिकवली ती सगळी परत दे, असं सांगितलं. केवळ शिष्यांच्या प्रेमापोटी याज्ञवल्क्यांना असं वाटत होतं की त्यांनी त्यांची अनुष्ठानं, त्यांनी त्यांचे बाकीची गोष्टी कराव्यात आणि मी हे सगळी जबाबदारी एकटा घेतो, इतकी नम्रता त्यांच्या जवळ होती. पण तसं काही घडलं नाही. आणि त्यांनी आपली जी सगळी विद्या गुरुकडनं प्राप्त केली होती ती गुरूंना परत दिली आणि सांगितलं, मी अन्यत्र कुठेही या विद्येचा उपयोग करणार नाही, असं अभिवचन दिलं. आणि त्या वचनाप्रमाणे ते वागलेले पण आहेत. याज्ञवल्क्य आश्रमातून निघून गेले. अन्य शिष्यांनी त्या व्रताचरण केलं, वैशंपायनांना ब्रह्महत्येच्या पातकांमधून सोडवलं वगैरे. आणि नंतर इकडे याज्ञवल्क्यांनी सूर्यनारायणाची तपश्चर्या केली. सूर्याने प्रसन्न होऊन, प्रगट होऊन त्यांना आशीर्वाद दिला. त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की माझ्या गुरुजींनी म्हणजे वैशंपायनांनी त्यांना जो अज्ञात असा जो यजुर्वेद आहे त्यातला बोध आणि उपदेश मला तुम्ही करावा. त्यातला बोध आणि उपदेश मला तुम्ही करावा जो वैशंपायनांना अज्ञात आहे. कारण त्यांची विद्या घ्यायची नाही, ती मी वापरायची नाही असं ठरलेलं आहे. त्यामुळे सूर्यानी वैशंपायनांना अज्ञात असलेल्या यजुश्रुतीचा उपदेश याज्ञवल्क्याला केला. त्यांना वाजी असं म्हटलं जातं. वाजिन म्हणजे सूर्य, आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेला हा उपदेश याज्ञवल्क्यांनी आपल्या शिष्यांना शिकवला. तो शुक्ल यजुर्वेद या नावाने प्रसिद्ध झाला. वैशंपायनांचा जो आहे तो कृष्ण यजुर्वेद आणि याज्ञवल्क्यांचा जो आहे तो शुक्ल यजुर्वेद, अशा पद्धतीने. तर कृष्ण यजुर्वेद जो वैशंपायनांचा आहे त्याच्या 85 शाखा आहेत. आणि त्यातला तैत्तरीय हा ब्राह्मण ग्रंथ आहे. आरण्यक हे उपनिषद आहे. आरण्यक हे त्याच्यामधलं तैत्तरीय ग्रंथ आणि ब्राह्मण ग्रंथ हे तर त्याचे आहेतच. आरण्यक पण आहे. आणि उपनिषदांच्या मध्ये तैत्तरीय, महानारायण, कठ, मैत्रायणी, श्वेताश्वेतर अशी सगळी उपनिषद आहेत. कृष्ण यजुर्वेदामध्ये 6 कांड आहेत आणि त्याच्यामध्ये तैत्तरीय ही संहिता आहे. यज्ञ हाच प्रमुख विषय आहे. त्यामुळे बऱ्याचशा देवता ऋग्वेदाप्रमाणेच याच्यामध्ये आहेत. त्याच्यात सुद्धा वरुणाला जगदीश्वर असं म्हटलेलं आहे. आणि याच्यामध्ये रुद्राला प्राधान्य दिलेलं आहे. रुद्राला प्राधान्य दिलेलं असल्यामुळे याच्या उपासनेमध्ये रुद्राध्याय किंवा अष्टाध्यायी जे रुद्राध्याय तो म्हटला जातो. ओम त्र्यंबकम यजामहे हा त्यातला श्लोक आहे. श्लोक म्हणण्यापेक्षा ऋचा आहे. आणि ह्या सगळ्याची याच्यामध्ये जर आपण बघितलं, जो रुद्राध्याय म्हटला जातो शंकराच्या उपासनेसाठी, त्याच्यामध्ये पहिल्या भागातल्या मंत्रांना नम असं जोडलेलं आहे, तर दुसऱ्या भागातला चमे असं जोडलेलं आहे. आपण रुद्र म्हणताना आपल्या हे लक्षात येतं, त्याला नमक चमक असं म्हटलं जातं. याची सुरुवात जी आहे ती अग्निहोत्रात्मने अंगुष्ठाभ्याम नमः, अग्निहोत्रात्मने अंगुष्ठाभ्याम नमः, अग्निहोत्रात्मने हृदयाय नमः,
हे नमः 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 अशी सुरुवात आहे. आणि मग कामश्च मे भद्रंच मे सुदिनंच मे ऋतुश्च मे अशा पद्धतीने चमक चमक आणि नमक, नमहाचं नमक आणि चमेच चमक अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलं जातं. आता शुक्ल यजुर्वेद जो आहे म्हणजे याज्ञवल्क्यांचा, त्याच्यामध्ये शतपथ हे ब्राह्मण आहे. शतपथ हे ब्राह्मण आणि बृहदारण्यक हे आरण्यक आहे. बृहदारण्यक ईशावास्य ही त्याची उपनिषद आहे. आणि याला उपवेद जो आहे तो धनुर्वेद आहे. शुक्ल यजुर्वेदाची संहिता याज्ञवल्क्य यांनी सूर्यापासून शिकली म्हणून त्याला वाजी असं म्हटलं जातं. वाजी म्हणजे सूर्य असं. आणि त्यामुळे याज्ञवल्क्यांना वाजसनेय असंही म्हटलं जातं. शतपथ ब्राह्मणामध्ये याची एक कथा पण सांगितली जाते, पण आता कथा बघणार नाही. याच्यामध्ये 40 अध्याय आहेत. यातल्या संहितेमध्ये अग्निकर्म, अग्निप्रतिष्ठा, अग्निहोत्र, अग्नीचं हवन, चातुर्मास्य अग्नी अशी सगळी माहिती आणि महायज्ञाचे मंत्र दिलेले आहेत. आणि या सगळ्यामध्ये व्रतस्थ राहण्याचं महत्व प्रतिपादन केलेलं आहे. आणि व्रतामुळे श्रद्धा निर्माण होते आणि श्रद्धेमुळे सत्य तत्वाची प्राप्ती होते असं म्हटलेलं आहे. शुक्ल यजुर्वेदामध्ये रुद्राष्टाध्यायी म्हणून वरती जो रुद्राध्याय म्हटलं होतं त्यातले जे काही अनुवाक त्याच्यामध्ये आहेत, 4 अनुवाक ऋचा आहेत, तर 18 अनुवाक गद्य आहेत. असे गद्य आणि पद्य दोन्ही भागामध्ये ते आहे. आणि त्याच्यामध्ये चराचर व्यापी रुद्राचं विश्वात्मक स्वरूप आहे या शुक्ल यजुर्वेदामध्ये. इथे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, थोडक्यात सांगायचं झालं तर तमोगुणापासून निर्माण झालेली पंचमहाभूत ही रुद्राची रूप आहेत असं त्यामध्ये मानलं गेलेलं आहे. सर्वांना रुद्र म्हणून जे माहिती आहे ते सगळे रुद्र, लघुरुद्र, महारुद्र आपण करतो ना, तर ते जे रुद्र आहे ते माहिती असलेले सगळे मंत्र या यजुर्वेदामधलेच आहेत. काही कृष्ण यजुर्वेदात आहेत, काही शुक्ल यजुर्वेदात आहेत, पण यजुर्वेदामध्ये आहेत. आता यजुर्वेदाचं कृष्ण आणि शुक्ल हे आपण पाहिलं, पण यजुर्वेदामध्ये मुळामध्ये आपलं सर्वस्व समर्पण करावं, जीवनाला यज्ञमय बनवून टाकावं अशी प्रेरणा यात दिली. म्हणजे कोणतंही कर्म करताना इदम न मम स्वाहा या पद्धतीने या भावनेने कर्म करायचंय आणि ते भगवंताला अर्पण करायचंय, त्यालाही यज्ञ असंच म्हणतात. वेदानुसार जर बघितलं तर मित्र आणि वरुण म्हणजे सूर्य आणि वरुण म्हणजे जलदेवता आपण म्हटलं मगाशी त्याप्रमाणे या दोघांना पावसाचे स्वामी म्हटलेलं आहे. आणि यज्ञाग्नीमध्ये आहुती दिली की ती आहुतीवरती सूर्याला मिळते. मग सूर्य नद्यांचं बाष्पीभवन करतो वगैरे. ही सगळं जे सृष्टीचक्र आहे ते आपल्याला परिचित आहे. पण ह्या सगळ्यामुळे जो पाऊस पडतो त्यातून अन्न तयार होतं. अन्नापासून सप्त धातू तयार होतात आणि धातूपासून प्रजा उत्पन्न होते. आणि याज्ञिक प्रक्रिया करून पाऊस त्या काळात पाडला जायचा. त्यामुळे हे सगळं वर्णन जे आहे ना ते तैत्तरीय उपनिषदामध्ये आहे. आणि हे यजुर्वेदाचंच उपनिषद आहे. यजुर्वेदामध्ये यज्ञ कर्म आहे. आणि यज्ञ कर्म हे श्रेष्ठ कर्म म्हटलंय कारण त्यावेळेला यज्ञ संस्कृती होती. आणि त्या काळामध्ये यज्ञामध्ये प्राण्यांना बळी दिलं जायचं. आणि हे प्राण्यांना बळी दिलं गेल्यामुळे थोडस तिथे ते लोकांना पटेन असं झालं. त्यामुळे अहिंसक मनुष्य हा उच्चावस्था गाठू शकतो किंवा आत्मस्वरूपामध्ये राहू शकतो अशी एक कल्पना असल्यामुळे यज्ञामध्ये पशुबळी दिले जाऊ नयेत, असं ती हिंसा काही योग्य नाही हा विचार पुढे आला. आणि मग हिंसारहित यज्ञ करायला सुरुवात झाली. हिंसारहित यज्ञ आपल्याला गीतेमध्ये जे 12 यज्ञ सांगितलेले आहेत, ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, आध्यात्मिक यज्ञ, इंद्रिय यज्ञ, आत्मसंयोग यज्ञ वगैरे वगैरे जे 12 यज्ञ सांगितलेले आहेत, हे सगळे गीतेमध्ये अहिंसात्मक यज्ञ सांगितलेले आहेत. यजुर्वेदामध्ये जर आपण बघितलं हिंसारहित यज्ञ, तर ते दैनंदिन अग्निहोत्र हा एक त्यातला भाग आहे. दैनंदिन अग्निहोत्र बरेच जण सकाळी सूर्य उगवताना आणि संध्याकाळी मावळताना अग्निहोत्र करतात. तर मनुष्य प्राण्यांमुळे
मनुष्य प्राण्यांमुळे जी काही सगळी हवा प्रदूषित होते, ती प्रदूषित हवा पुन्हा शुद्ध व्हावी या दृष्टिकोनाने अग्निहोत्र काम करतं. कारण अग्निहोत्रामध्ये रोग नियंत्रक किंवा रोगनाशक शक्ती आहे. त्याच्यामध्ये गुणयुक्त सुगंधी अशी द्रव्य पदार्थ टाकले जातात. त्यामुळे जो धूर निर्माण होतो, त्यामुळे दूषित हवा शुद्ध होते. त्यातले जे रोगराई असते, ते जंतू असतात, ते नष्ट होतात. रोग प्रतिबंधक शक्ती वाढते. असं सगळं त्याच्यामध्ये होतं. त्यामुळे हा जो यज्ञ आहे, दैनंदिन यज्ञ ज्याला म्हटलंय, तो अग्निहोत्र हे म्हण. आणि तसंच पावसाच्यामुळे पाणी शुद्ध होतं, कारण पावसामुळे हवा शुद्ध होते. हवामुळे वातावरण शुद्ध होतं. असं सगळं मग त्यामुळे जी औषधी निर्माण होते, वनस्पती निर्माण होतात. त्या औषधी आणि औषधी अशा दोन्ही प्रकारच्या वनस्पती निर्माण होतात. असं सगळं वर्णन या यजुर्वेदामध्ये काय काय फायदे या दैनंदिन यज्ञाचे आहेत याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. औषधी आणि औषधी अशा वनस्पती निर्माण होतात. असं जे फक्त एका मात्रेचा फरक आहे. तर औषधी, ओ एक मात्रा, औषधी म्हणजे सत्वयुक्त अशी वनस्पती निर्माण होते. म्हणजे गहू तांदूळ वगैरे हे जे आहे ना, व्हिटॅमिन युक्त किंवा म्हटलं जातं, किंवा सत्वयुक्त ज्याला म्हटलं जातं, ती वनस्पती. आणि ही वनस्पती एकदाच येते, एकदाच पीक देते आणि नष्ट होते. पुन्हा ती पुढच्या वर्षी पुन्हा लावावी लागते. अशी जी वनस्पती आहे, म्हणजे गहू तांदूळ वगैरे, याला औषधी सत्वयुक्त वनस्पती असं म्हणतात. आणि औषधी वनस्पती म्हणजे एकदा झाड लावलं की त्याला वारंवार फळं फुलं वगैरे येतात. मग ती फुलंही औषधी असतात, फळंही औषधी असतात, त्याच्या मुळ्या औषधी असतात, खोड औषधी असतं. म्हणजे अशा प्रकारे जे असतात ते औषधी वनस्पती असं त्याला म्हटलं जातं. आता हे जे यज्ञ म्हटलं, त्याच्यामध्ये पुरुष यज्ञ सुद्धा सांगितलेलं आहे. हे गीतेचे 12 यज्ञ जसे सांगितलेले आहे, तसं पुरुष यज्ञ सांगितलेला आहे, जो आयुष्यभर करायचा असतो. इदम न मम स्वाहा या पद्धतीने. आपण जेव्हा यज्ञ करतो तेव्हा 18 ऋत्विज असतात. तसेच 18 ऋत्विज कोणते असतात, म्हणजे ती संख्या 18. चार वेदांचे चार. ऋग्वेदाचा होता म्हणतात त्याला, सामवेदाचा उद्गाता म्हणतात, यजुर्वेदाचा अधर्यू म्हणतात, आणि अथर्ववेदाचा ब्रह्मा. असे हे चार वेदांचे चार ऋत्विज. आणि त्या प्रत्येकाचे तीन तीन असिस्टंट, सहाय्यक. प्रत्येकाचे तीन तीन म्हणजे 3 चौक 12. आणि हे पहिले चार, चार 12 4 16. आणि यजमान आणि यजमान पत्नी असे 18 ऋत्विज असतात जे यज्ञ करतात नॉर्मल यज्ञामध्ये. पण पुरुष यज्ञ जो आहे तो आपला आपण आयुष्यभर करायचा असतो. असं मी म्हटलं, त्याचेही 18 ऋत्विज सांगितलेले आहेत. ते म्हणजे आपली 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंचप्राण, मन, चित्त, अहंकार, असे हे 18. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, आणि मन, चित्त, अहंकार, असे हे ऋत्विज त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणजे हा जो यज्ञ आहे ते आपली 5 कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय ही सर्व लोककल्याणार्थ आणि आपल्या ज्ञानाकरता, तसंच आपण ज्ञान मिळवून ते दुसऱ्याला देण्याकरता वगैरे अशा पद्धतीने ते वापरायचं असतं. इदम न मम स्वाहा ही मधली मध्यवर्ती भूमिका आहे पुरुष यज्ञाची. आणि आपण जे काहींनी ऐकलं असेल कदाचित, मला सहजपणे ज्ञानप्रबोधिनीचे जे वामनराव अभ्यंकर आहेत, त्यांच्याकडनं हे शिकण्याचा योग आला. त्रिसुपर्ण सूत्र ते जेवणाच्या आधी म्हणतात, त्याच्यातही थोडीशी पुरुष यज्ञाची कल्पना त्यांनी मांडलेली आहे. तेही एक सूक्तच आहे. त्यामुळे यजुर्वेदामध्ये पुढे जाऊया आपण. यजुर्वेदामध्ये राष्ट्र आणि राष्ट्र विचार अनेक ऋषींनी अनेक वेळा हा प्रगट केलेला आहे. त्याच्यामध्ये पृथ्वी ही माझी माता आहे. आमच्या राष्ट्रामध्ये शूर, धनुर्विद्या निपुण. धनुर्विद्या निपुण का म्हटलं, कारण त्यावेळेला धनुर्विद्या ही श्रेष्ठ विद्या मानली जायची क्षत्रिय लोकांच्या बाबतीमध्ये. त्यामुळे राष्ट्रामध्ये असे शूर निर्माण व्हावेत, धनुर्विद्या निपुण लोक निर्माण व्हावे, शत्रूचा विनाश करणारे रथी महारथी निर्माण व्हावेत, आणि त्यांनी आपल्या सर्व राष्ट्राचा सांभाळ करावा, अशा पद्धतीने ते वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे.
आणि हा यजुर्वेदाचा जो विचार आहे तो इहलोक परलोक असा सर्व स्पर्शी ज्याला म्हटलं जातं तशा पद्धतीचा आहे. आणि त्यात कुठेही माझं काहीही नाही आहे, ते सर्व भगवंताचं आहे, त्यांनीच करायचंय, त्याच मी फक्त एक मी त्याचा प्रतिनिधी आहे, मी ते करतोय. इदम न मम स्वाहा ही महत्वाची भूमिका आहे. पुढचा जो सामवेद आहे त्याच्याकडे आपण वळूया. सा म्हणजे रुचा आणि अम म्हणजे गांधार वगैरे हे जे सगळे सप्तस्वर जे आहेत ते, असं मिळून हा साम हा शब्द निर्माण झालेला आहे, हा शब्द तयार झालेला आहे. वेदानाम साम वेदोस्मी, असं वेदांमध्ये मी सामवेद आहे असं भगवान आपल्याला गीतेमध्ये सांगतात. कारण त्या साम हे गायन आहे, वेद हे ज्ञान आहे, पण साम हे गायन आहे. आणि त्याच्यातलं जे उद्गीत आहे त्याच्यात ओंकाराची साधना सांगितलेली आहे. ओंकाराची साधना, ओंकाराची उपासना हे सगळं सामवेदाचं अंतरंग आहे. आणि असं म्हटलं जातं की असं म्हटलं जातं की वेद हा ज्ञानाचा प्रचंड वृक्ष आहे आणि त्या वृक्षावरचं सुंदर पुष्प म्हणजे सामवेद आहे. सामवेद एव पुष्पम असं छांदोग्य उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. सामवेदन सामगायन करणाऱ्या अनेक शाखा आहेत. त्याच्यामधले राणायणी, जैमिनीय, श्वेताश्वेतर या उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये तांड्य ब्राह्मण, ज्याला पंचविषम असं म्हटलं जातं, म्हणजे तांड्य ब्राह्मण. षडविषम म्हणजे सामविधान, आर्षेय अशी ब्राह्मण आहे. तर छांदोग्य आणि केन ही उपनिषद आहे. इथे गंधर्व नाट्यवेद असं त्याचा उपवेद आहे, गंधर्व नाट्य वेद. सामवेदाचा सूर्य हा प्रतिनिधी आहे. सामवेदाचं जर स्वरूप बघितलं तर पूर्वार्चिकामध्ये 4 कांड आणि उत्तरार्चिकामध्ये 21 अध्याय आणि 9 प्रपाठक आहेत. आता ते आर्चिक म्हणजे ऋषींनी तयार केलेली, म्हणून त्याला आर्चिक, पूर्व आणि उत्तर असं म्हटलेली आहे ती. त्याच्यामध्ये देवांची उपासना आहे, देवांची स्तुती आहे, प्रार्थना आहे, आणि या सगळ्यामध्ये साम गायन केलं जातं. त्यामुळे त्याच्यामध्ये लय महत्वाची आहे. ह्याच्यामध्ये काही मंत्र यजुर्वेदाचे आहेत, काही मंत्र ऋग्वेदाचे पण आहेत. त्यामुळे दोन्ही अशा वेदांशी हा निगडित असा सामवेद आहे. त्यामुळे ह्या वेदामध्ये सोम म्हणजे चंद्र, सोमरस, सामयाग या सगळ्यांचा समावेश आहे याच्यामध्ये, सामवेदामध्ये आहे. काही शांती मंत्र वगैरे तर प्रत्येक ह्याच्यामधले आहेतच. पण ऋचांचं गायन करत असताना त्याच्यामध्ये काही परिवर्तन होतं, त्याला विकार असं म्हटलं जातं. पूर्वार्चिकामध्ये मंत्राचं गायन केलं जातं त्याला पूर्वगान, आणि अरण्य गायन जे केलं जातं त्याला गेयगान, ते उत्तरार्चिकामध्ये केलं जातं. साम सामगेय गान, अरण्य गेय गान, उपगायन, रहस्य गान असे अनेक भेद त्याच्यामध्ये, 4 भेद त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. आता सामवेदाच्या बाबतीमध्ये सामवेदकालीन वाद्यांचा जर विचार केला, खूप आपण खोलात जात नाहीये, तर त्याच्यात वेणू आपल्याला सगळ्यांना माहितीये, वीणा आपल्याला सगळ्यांना माहितीये. वेणू, वीणा, बकुर म्हणजे तुतारी, आणि भूमी दुंदुभी म्हणजे नगारा, अशा वाद्यांचा, वादनांचा सगळ्याचा विचार केलेला आहे. गायन वादन करून ती भक्ती केली जाते, अशा पद्धतीने ते सगळे विचार मांडलेले आहेत. अथर्ववेद हा जो चौथा वेद आहे त्याच्या 9 शाखा असून पिप्पलाद, शौनक या शाखा उपलब्ध आहेत. त्यामध्ये गोपथ, शतपथ हे ब्राह्मण आहे. मांडुक्य, मुंडक ही उपनिषद आहे. आता याच्यामध्ये स्थापत्य हा उपवेद आहे अथर्ववेदाचा. याच्यामध्ये विद्यावेद, देवजन, मायावेद, शिल्पविज्ञान अशा अनेक गोष्टींचा समावेश केलेला आहे. कर्म, उपासना, ज्ञान असा त्रिविध मार्गदर्शन करणारा हा त्रिकांडात्मक वेद असं त्याला म्हटलं जातं. कर्म, उपासना, ज्ञान हे त्रिकांडात्मक वेद. आणि याचे ज्या विद्या आहेत त्याला त्रैविद्या असं म्हटलेलं आहे. अथर्ववेद हा ब्रह्मा, ऋत्विज त्यांचा समजला जातो. ब्रह्मदेवाने ज्या वेळेला सृष्टी निर्माण केली त्यावेळेला स्वादू, अस्वादू असे 2 भाग केले. एक भृगु आणि एक अंगिरा ऋषी त्यातनं निर्माण झाले. त्यामुळे त्याला अथर्वांगिरस, भृग्वांगिरस असंही म्हणतात.
अथर्ववेद जे आहे त्या वेदामध्ये सगळ्या चित्तवृत्तींचा निरोध करून, सर्व चित्तवृत्तींचा निरोध करून स्थिर राहण्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याला अथर्व, न हलणार अथर्व वेद असं म्हटलेलं आहे. त्यामुळे अथर्ववेद हे सगळ्या वृत्ती स्थिर करून त्यामध्ये स्थिर राहणं आणि त्या चित्तवृत्तींचा निरोध करणं याचं मार्गदर्शन आहे. अथर्ववेद म्हणजे आत्म्याच्या संदर्भातलं, आत्म्याला आपल्या आतच पाहण्याची जी प्रक्रिया आहे, जी विद्या आहे, ती त्याच्यामध्ये शिकवली जाते. अथर्ववेदामध्ये सोमतत्व म्हणजे चंद्राशी निगडित आहे. ऋग्वेद अग्निप्रधान तत्वाशी निगडित आहे. तर सामवेद सामप्रधान आहे. तसंच हा, याच्याप्रमाणे जर बघितलं तर अथर्व वेदामध्ये या ज्या विद्या शिकवल्या जातात त्या अथर्व वेदाशी म्हणजे चंद्राशी संबंधित असून सोमतत्व हे प्रधान आहे असं गोपथ ब्राह्मणामध्ये म्हटलेलं आहे. याच्यामध्ये अथर्व ऋषींच्या नावावरचे वेद जास्त असावेत म्हणून त्याला अथर्व वेद म्हटलंय असंही काही जण म्हणतात. पण याच्यामध्ये क्षत्रवेद, छंदोवेद असे आणखीनही छत्रवेद, छंदोवेद, महिवेद अशी वेगवेगळी वेदांची नावही यातला दिलेली आहेत, कारण त्या त्या गोष्टींचा याच्यामध्ये प्रभाव दिसतो किंवा या गोष्टी सांगितलेल्या आहेत. अथर्ववेद हा एकेश्वरवादाचा पुरस्कार करतो. एकम एव अद्वितीय, एकाच ईश्वराने घेतलेली ही सगळी रूप आहेत, त्याच्याच त्या सगळ्या देवता आहेत. त्यामुळे कर्म, उपासना, भक्ती कोणत्याही मार्गाने आपण गेलं तरी परमात्म्याचा साक्षात्कार होतो किंवा शेवटची जी चौथी मोक्ष, मुक्ती जी आहे तो पुरुषार्थ प्राप्त होतो. आणि पण त्यासाठी नीती आणि सदाचाराची आवश्यकता आहे असं या वेदामध्ये म्हटलेलं आहे. अथर्व वेदाचा विषय अध्यात्म विचार, राजकीय विचार, सामाजिक विचार, आर्थिक विचार असे अनेक विचार त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. त्याचप्रमाणे जादूटोणा, इंद्रजाल विद्या याचाही त्याच्यामध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. या वेदामध्ये पृथ्वी सूक्त आहे. त्या पृथ्वीला त्यांनी माता म्हटलेलं आहे, असं संबोधित तिला केलेलं आहे. आणि ब्रह्मचर्य सूक्त जे म्हटलं जातं, ब्रह्मचर्य सूक्त, त्याच्यामध्ये ब्रह्मचारी जो आहे तो राष्ट्राची ज्योत आणि देशाचा रक्षक आहे असं म्हटलेलं आहे ब्रह्मचर्य सूक्तामध्ये. त्यावेळे म्हटलेलं आहे आजही ब्रह्मचर्य सांभाळणारे राजकीय नेते आहेत म्हणून राष्ट्राचं रक्षण होत आहे किंवा राष्ट्र योग्य मार्गावर चाललंय असं म्हणायला हरकत नाही. कारण ब्रह्मचर्य सूक्तामध्ये त्या काळामध्ये सांगितलं होतं की राष्ट्राची ज्योत आणि देशाचा रक्षक हा ब्रह्मचारी आहे. इथे ब्रह्मचारीचा अर्थ खूप वेगळा आहे. आचार्य कसा ब्रह्मचारी असावा, राजा कसा असावा, युवक कसा असावा, कन्या ब्रह्मचारी कशी असावी, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिले. ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे नक्की काय हे त्याच्यामध्ये, नुसतं लग्न केलं नाही म्हणून ब्रह्मचारी असा त्याचा अर्थ नाही. त्यामुळे ब्रह्मचर्य कसं पालन करायचं, मग ते राजा असो, युवक असो, कन्या असो, कोणी असो, तो आदेश त्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि देवांनी सुद्धा ब्रह्मचर्य पालन केलं म्हणून ते मृत्यूवरती विजय त्यांनी मिळवला असं सांगितलेलं आहे. पशु पक्षी हे सुद्धा ब्रह्मचर्य पालन करतात असंही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता संसारातलं सर्व ज्ञान, विज्ञान जे काही ज्ञान विज्ञान जे काही आहे ते या काळाने नियंत्रित केलेलं आहे असं हे सूक्त काही वेळेला सांगतात. त्याप्रमाणे रात्री सूक्त याच्यामध्ये आहे, मधुविद्या सूक्त याच्यामध्ये आहे, ब्रह्मविद्या, गायत्री मंत्र त्याचं महत्व याच्यामध्ये सांगितलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतभूमीला एका महान आदर्श राष्ट्र बनवण्याची अलौकिक अशी आकांक्षा, भारतभूमीला महान राष्ट्र, आदर्श राष्ट्र, अलौकिक राष्ट्र बनवण्याची एक आकांक्षा वेदकालीन ऋषींच्या मनात सुद्धा आहे हे आपल्याला त्यातनं दिसतं. या वेदांमध्ये मातृभूमीचं गायन केलेलं आहे किंवा राष्ट्रगीत ज्याला आपण म्हणतो ते आहे. पंडित सातवळेकर जे आहेत त्यांनी त्याला वैदिक राष्ट्रगीत असं नाव दिलेलं आहे. त्याची जी वैदिक राष्ट्रगीताची सुरुवात जी आहे ती आ ब्रह्मन ब्राह्मणो
ब्रह्मवर्चसी जायताम आराष्ट्रे राजन्य शूर ईशव्य अति. असं प्रत्येकाचं, ब्राह्मणाचं, राजाचं, युवकाचं, असं प्रत्येकाचं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी काय काय करायला पाहिजे. हे वैदिक राष्ट्रगीत असं सातवळेकर त्याला म्हणतात. आणि यामध्ये संपूर्ण पृथ्वी वसुधैव कुटुंबकम असा विचार मांडलेला आहे. आणि हिंदूंचा पराकोटीचा विशाल भाव किंवा एकात्म भाव या राष्ट्रगीतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अथर्ववेद हा वैदिक दर्शनांचा स्रोत आहे. दर्शनांचा विचारही आपण याच्यानंतर पुढे करणार आहोत. पण सभ्यता आणि संस्कृती याचं वर्णन त्याच्यात आहे. राष्ट्रधर्माचे विचार आहेत. समता, लौकिक आणि पारलौकिक जीवन सुखी कसं व्हावं याबद्दलचे विचार, देशभक्ती, देशप्रेम, देशरक्षण, बलिदान, या सगळ्याचं प्रतिपादन याच्यामध्ये केलेलं आहे. असे हे 4 अपौरुषेय वेद हे खरं अक्षर वाङ्मय आहे. आणि हे वाङ्मय एकदम निर्माण झालेलं नाही. याच्यासाठी सहस्रावधी वर्षाचा कालखंड मध्ये गेलेला आहे, जो मानवाच्या अंतरंगाशी जोडलेला आहे. त्यामुळे ह्याच्यातलं जे सगळं तत्वज्ञान सांगितलेलं आहे हे मानवी सुखाशी, शाश्वत सुखाशी आणि दुःखाच्या निवृत्तीशी जोडलेलं आहे. ते मार्ग सांगणारं, श्रेयसाचा मार्ग सांगणारं असं तत्वज्ञान आपल्याला या अपौरुषेय 4 वेदातून, या वाङ्मयातून मिळतं. हे पहिलं वाङ्मय आहे. या 4 वेदांची आपण तोंड ओळख करून घेतली. वेदांमधले संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद, त्याचे ह्याचे 4 भाग आणि हे सगळं आपण बघितलं. तरी उपनिषद जी आहे ती ब्रह्मविद्येचा, म्हणजे ब्रह्मविद्येच्या मंदिराचा कळस आहे. वेदांत तशा पद्धतीने वैदिक प्रस्थानत्रयी जर आपण बघितली तर उपनिषद, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता हे 3 ग्रंथ त्याच्यामध्ये येतात. त्यामधलं उपनिषद जे आहे हे श्रुती प्रधान आहे. त्याचा उगम वेदातून झालेला आहे. भगवद्गीता स्मृती प्रधान आहे. एक श्रुती प्रधान सांगितलं उपनिषद, आणि गीता जी आहे ती स्मृती प्रधान आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना असं त्याचं वर्णन केलं जातं. आणि ब्रह्मसूत्र जी आहे ती न्याय प्रधान आहे. त्यामुळे आत्मविद्येचं आद्य प्रमुख स्तोत्र, स्त्रोत ज्याला आपण म्हणतो आत्मविद्येचा, तो या सगळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. उपनिषदामध्ये निर्माण झालेले प्रश्न, उपनिषद आणि भगवद्गीता यातले काही विसंगती ज्या खरं म्हणजे नाहीयेत पण आपल्याला वाटतात, त्या सगळ्याचं त्या निराकरण करण्याची गरज आहे असं बादरायण व्यासांना वाटलं आणि त्यांनी ब्रह्मसूत्राची निर्मिती केली. प्रत्येक उपनिषदामध्ये वेगवेगळे तर्क, त्या तर्काचे सुद्धा तर्कशुद्ध समाधान त्यांनी त्याच्यामध्ये सूत्र रूपाने सांगितले. असे हे उपनिषद आणि उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र हे सगळे, जी प्रस्थानत्रयी ज्याला म्हटलं जातं, हा सगळा स्त्रोत वेदांपासूनच निर्माण झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये 11 उपनिषदांवरती आद्य शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे. त्या उपनिषदांचा जो परिचय आहे, वेदांताचा जो परिचय आहे, तो आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबू. प्रणय.